नमस्कार. ओव्हीएन ममामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण पोह्याचा चिवडा बघणार आहोत. पोह्याचा चिवडा आता पोहे, पातळ पोहे म्हणजे सगळ्याच वेळेस अवेलेबल असतात असं नाही. पोह्याचे भरपूर सारे प्रकार आहेत. भाजके पोहे, पातळ पोहे. तर आज आपण नॉर्मल जे कांदा पोह्याचे पोहे असतात त्याच्यापासून आपण जाड्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी हे 1 किलो जाडे पोहे घेतले. मस्त असा छान तिखट आणि कुरकुरीत असा आज मी हे करणार आहे पोह्याचा चिवडा. थोडा वेगळ्या स्टाईलने करणार आहे. हे मी पोहे घेतले. त्या पोह्यांना मी ऊन दाखवलेले, कडकडीत ऊन दाखवलेले. आधी मी पोहे टाकणार. आधी मी सगळे कडकडीत उन्हात सुकवले, 2 ऊन दाखवले. आधी मी पोहे टाकणार ह्याच्यात. मी पोहे चाळून वगैरे घेतलेले नाहीये. आणि नंतर गॅस चालू करणार. ह्याच्यामध्ये मी थोडस चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तुमच्याकडे मोठ्या पॅनची साईज असेल तर तुम्ही पॅन मध्ये पण भाजून घेऊ शकता, किंवा कढई असेल मोठी तर कढईमध्ये पण घेऊ शकता भाजून. मस्त कडकडीत ते ऑलरेडी झालेले आहेत उन्हामध्ये. त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. दिवाळीतला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे काय तर पोह्याचा चिवडा. खमंग मस्त असं भाजून घ्यायचं. दोन ते 3 आठवडे मस्त राहतो हा म्हणजे पोह्याचा चिवडा.
बारीक करायचा, मोठा करायचा. करणार आहे, चाळून घेणार आहे. आपण हा भाजल्यानंतर चाळला, कारण का तुम्ही बघू शकता भाजताना पोहे तुटतात, त्याच्यामुळे त्याचे तुकडे तुकडे होतात आणि मग शेवटी त्याचा गाळ वगैरे राहतो जेव्हा चिवडा संपत येतो त्यावेळेस. अशा प्रकारे आपण त्याला चाळून घेतलाय आणि भाजून मस्त कुरकुरीत झालाय तो. बघा आता ह्याच्यामध्ये एकदम क्लीन असा आहे हा. आता ह्याच्यामध्ये काही तुकडे वगैरे नाही, तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत भाजलाय. बघ असा आवाज येतो, कर 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 असा आवाज येतो, म्हणजे हा मस्त कुरकुरीत भाजून झालाय. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मी एका साईडला करून घेते.
पातेल्यामध्ये पोहे गरम केलेले, त्या पातेल्यामध्येच मी एकदम कमी तेल म्हणजे 2 चमचे तेल घेणार आहे आणि मस्त 2 चमचे तेल घेणार आहे मी. दोन चमचे तेलामध्ये मी चिवडा करणार आहे. बारीक गॅसची फ्लेम आहे ती बारीक आहे. आता तेल तापलं की मी त्याच्यामध्ये एक एक जिन्नस घालणार आहे. थोडंसं तेल तापू द्या. इथं आपल्याकडे तेल तापलंय. सर्वात पहिला मी घालणार आहे 1 चमचा राई. राई तडतडली की मग 1 चमचा जिरं, मला जास्त तिखट नको आहे म्हणून मी या हिरव्या मिरच्या टाकल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता, कढीपत्त्यानंतर मी टाकणार आहे लसूण. लसूण ऑप्शनल आहे, मला आवडतं म्हणून मी टाकतो, म्हणजे जास्त दाताखाली येतो तो. हे सगळं गॅस फ्लेम बारीक करायची आहे, एकदम स्लो, आणि मग करायचं. आधी ज्याला मॉइश्चर आहे अशी गोष्ट आधी टाकायची तेलामध्ये, त्याच्यामुळे नंतर पाणी सुटत नाहीये.
1 वाटी शेंगदाणे, एक चमचा खसखस घालणार आहे आणि फार छान मस्त चव येते. काजू बदाम, तिखट असा वास पडतो, मस्त वास येतो, छान दिसते. मनुके, मनुके ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर मी डेसिकेटेड कोकोनट टाकते, मला आवडतो. मला जो मोठा कोकोनट येतो ना दाताखाली, ते मला आवडत नाही, म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट टाकते. चवीपुरतं मीठ टाकणार आहे मी. सगळं खूप छान फ्राईड झालंय. मी अवघ्या 2 चमचा तेलामध्ये 1 किलो पोह्याचा चिवडा केलाय. बंद करणार कारण का हीट ऑलरेडी आहे. सगळ्यात शेवटी हळद टाकणार. मी टाकली आहे छोटा 1 चमचा हळद. सगळं मिक्स केलं. हळदीचा एवढा सुंदर वास येतो ना. सगळ्यात शेवटची स्टेप,
सगळं मिक्स करणार आहे मी. हा बघू शकतो तुम्ही, अजिबात तेलकट असा चिवडा नाही वाटत आहे. म्हणजे नाहीच वाटायचा प्रश्न काय नाहीच आहे का मुळात. हे सगळं मी एकत्र करणार छान. आता हे सगळं गरम आहे. आता मी ह्याच्यामध्ये ना थोडीशी ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाकायचं, पण मला असं तिखट गोड असं आवडणार म्हणून मी 1 चमचा साखर टाकली आहे. हाताने व्यवस्थित करणार. आपण मीठ 2दा टाकलं, एकदा पोहे भाजताना आणि सगळे हे आपलं जेव्हा आपण थोडंसं फ्राय करून घेत होतो त्यावेळेस. तुम्ही बघू शकता इथे मस्त डेसिकेटेड कोकोनट वगैरे असं छान दिसतोय आणि खाताना मेन म्हणजे ते खूप छान लागतं. डेसिकेटेड कोकोनट आपण टाकलं तर. मोठे मोठे खोबऱ्याचे पीस असतील तर मग ते दाताखाली येतात आणि ते खूप मला आवडत नाही स्वतःला. मला असं दाताखाली आलेला लसूण आवडतो, खाताना खूप छान वाटतो. त्याच्यामध्ये आपण खसखस टाकलेली आहे. खसखसने खूप मस्त स्वाद येतो, एक विशिष्ट प्रकारचा फ्लेवर येतो. पूर्ण मनुके आहेत, मनुके असे एकदम छान वाटतात दाताखाली आल्यावर, थोडेसे गोडसर आंबट. एकदम मिक्स करून घ्यायचं छानपैकी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकला होता, तो कढीपत्त्याचा पूर्ण चुरा झालाय, त्याच्यामुळे ते खाताना खूप छान लागणार आहे. आणि पोहे खूप असे कुरकुरीत आहेत. ह्याला थंड करायचं आणि थंड झाल्यावर एका मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. हा 2 ते 3 आठवडा मस्त राहतो चिवडा. आपण कुठे बाहेर जात असू तर हे ट्रॅव्हलिंगमध्ये पण खूप छान आहे खाण्यासाठी, स्नॅक्स म्हणून. माझ्या मिस्टरांना चिवडा फार आवडतो, ओवीला लाडू फार आवडतात आणि मला चकली फार आवडते. मस्त चिवडा एकजीव झालाय आणि मस्त 2 कलर आलेत. एक व्हाईट कलर आहे आणि मस्त एक येल्लो कलर आहे आणि मस्त छान वाटतंय. वास पण खूप मस्त स्मेल येतोय, स्वाद पण मस्त आहे. नक्की करून बघा आणि कसा लागला नक्की कमेंटमध्ये कळवा. आता सगळ्यात शेवटी मी ह्याच्यात टाकणार आहे
अर्धा चमचा संदैव मीठ. हे ऑप्शनल आहे, पण ह्याने खूप छान एक अजून म्हणजे ऑलरेडी छान चिवडा झालाय, त्याच्यामध्ये अजून खूप छान असा आंबटपणा येतो आणि मग असं आंबट गोड तिखट असे 3 फ्लेवर मिक्स झाल्यावर काय मस्त मजाच येते. अशा प्रकारे आपला हा एवढा चिवडा रेडी आहे, बघू शकता तुम्ही. आता हा थंड करायचा आणि हवाबंद डब्यात भरायचा. तुम्ही बनवा आणि कसा वाटला मला कळवा.